गुरुजी प्रणाम. कल्याणमस्तु. सर्व कुशलमंगल आहे ना? त्याचं काय आहे गुरुजी? बोला बोला, निसंकोचपणे बोला. मी सांगते गुरुजी, तुम्हाला तर माहिती आहे हल्ली महागाई इतकी वाढली आहे, यांच्या एकट्याच्या पगारात नाही हो भागत. सगळे प्रयत्न करून झाले, साईड बिझनेस करायचाही प्रयत्न केला, पण त्यासाठी वेळ देता येत नाही. झटपट पैसे मिळवण्यासाठी यांच्या एका मित्राने एक स्कीमही सुचवली होती. त्या स्कीममध्ये मी 30,000 रुपये गुंतवले. त्यानं मला असं सांगितलं की 6 महिन्यामध्ये तुम्हाला लाखो रुपये यायला सुरुवात होतील. पण कशाचं काय होते ते 30,000 रुपये, ते सुद्धा बुडाले. का असतं गुरुजी? तुमच्या वेडेपणाला हसलो. अरे आजकाल सगळेच जण गरीब आहेत. गाडी बंगलेवाले सुद्धा, भरपूर पैसा असणारे सुद्धा गरीबच. अरे वेड्यांनो, चंगळवादाचा सापळा तुमचा तुम्हीच निर्माण नाही का केलात? समाधानी राहण्यासाठी वृत्तीची साधना आवश्यक आहे. चंगळवादामुळे तुमची लक्ष्मी तुमच्याजवळ कशी बरं टिकेल? पण मग गुरुजी, लक्ष्मी आपल्याकडे टिकवण्यासाठी काय करावं लागेल? त्यासाठी पैशाची हाव कमी करा. आहे त्यात समाधानी राहायला शिका. ही आपली संस्कृती आहे. आपण पाश्चात्यांचं अनुकरण करायला लागलो. त्यांच्या श्रीमंतीच्या कल्पनांबरोबरच येणारी भगभग, अतृप्ती, असमाधान हे येणारच. श्रीमंतांना अधिक श्रीमंत व्हायचाय आणि गरिबांना झटपट श्रीमंती हवे. मग त्यामुळेच सट्टा, जुगार, रेस, मल्टी लेवल मार्केटिंग, फसवणूक हे सगळं सुरू झालं. अशामुळे लक्ष्मी आपल्याजवळ कशी बरं टिकेल? मग तिनं आपला चंचलपणा दाखवायला सुरुवात केली. गुरुजी, या सगळ्यातून सुटका होण्यासाठी आणि लक्ष्मी मातेचा वास चिरंतन घरात राहण्यासाठी काही उपाययोजना आहे का? होय, यासाठी वैभव लक्ष्मीचं व्रत करणं आवश्यक आहे. वैभव लक्ष्मी? गुरुजी, त्याचे काही विधी आहेत का? सांगतो. त्यापूर्वी मी तुम्हाला वैभव लक्ष्मीची कथा सांगतो. अगदी अलीकडच्या काळातली, पण प्रत्येक गावात, शहरात घडणारी. या शहरात प्रत्येक जण घाईत, अगदी मृत्यूपर्यंत ही घाई गडबड कधी संपायची नाही. सगळेजण आत्मकेंद्रित, स्वतःचं सुख ओरबाडून घेण्यात मग्न असलेले. लोकांना तर स्वतःच्या कुटुंबातल्या माणसांचीही पर्वा नव्हती. भजन, कीर्तन, भक्ती, परोपकार, दयामाया वगैरे सांस्कृतिक गोष्टी पार लयाला गेलेल्या. दारू, जुगार, सट्टा, रेस, व्यभिचार, चोरी अशा गोष्टींना राजमान्यता आणि समाजमान्यता मिळालेली. अशा परिस्थितीतही धर्माचरण करून संस्कृतीचं रक्षण करीत सुशीलपणे समाधानाने राहणारं एक जोडपं होतं, शीला आणि तिच्या नवऱ्याचं. मनसुखात नाहली तुझ्या स्वप्नात रंगले. मनसुखात नाहली तुझ्या स्वप्नात रंगले. पौर्णिमेच्या राती आज शुभ्र चांदणे हासले. मन सुखात नाहले तुझ्या स्वप्नात रंगले. इवल्याशा घरट्यात स्वर्ग उतरला सा. इवल्याशा घरट्यात स्वर्ग उतरला सा. तुझ्या बंद ओंजळीत, तुझ्या बंद ओंजळीत भाग्य माझे उजळले.
कैलासराणा शिवचंद्रमौळी फणींद्रमाथा मुगुटी झळाळी कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझ वीण शंभो मज कोण तारी उपासनेला दृढ चालवावे भूदेव संतासी सदा नमावे सत्कर्मयोगे वय घालवावे सर्वामुखी मंगल बोलवावे. जय अंबे भवानी. दुष्ट शक्तींपासून रक्षण कर. श्री गुरुदेव दत्त. श्री साईनाथ महाराज की जय. जय. शीला, हा पगार घर खर्चासाठी. पण या वेळेला मी तुमचं काही एक ऐकणार नाही. या पगारातून मी तुम्हाला एक छानसा ड्रेस घेणार आहे. अगं कशाला ड्रेस? माझ्याकडे खूप कपडे आहेत. त्याच्यापेक्षा आपण हे सगळे पैसे घर खर्चासाठीच ठेवू. हा, त्याची तुम्ही काळजी करू नका हो. मी घर खर्च भागवून व्यवस्थित पैसे साठवले. मग या वाचवलेल्या पैशातून तुला आपण एक छानपैकी साडी घेऊन येऊ. हा, या दिवाळीला पण तुला साडी घेऊ शकलो नाही आपण. माझ्या साडीला काय झालं? त्यापेक्षा आपण हे पैसे साठवून ठेवू. पुढे बाळ घरात आलं ना की खर्च वाढणारच आहे. खरंच? बघ, आपण आत्तापासूनच पैसे साठवून ठेवायला सुरुवात करायला पाहिजे, हो की नाही? केशव, अरे जगदीश, ये ना, ये. कसा आहेस? जगदीश, असा अस्वस्थ कायस? अरे जरा अडचण आहे रे. काय? काल रात्री आईला खूप अस्वस्थ वाटायला लागलं म्हणून हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. जरा पैशाची गरज होती रे. एवढंच ना? हा, शीला, जगदीश किती पाहिजे होते तुला? 3,000 रुपये. हे घे, हे ठेव. अरे पण तुला घर खर्च आला? त्याची तू काळजी करू नकोस. हा, ठेव. आधी आईच्या ट्रीटमेंटकडे लक्ष दे. केशव, खरंच तुझे कसे आभार मानू रे. जगदीश, आईची काळजी घे. ठीक आहे, येतो मी. शीला, तुला न विचारताच मी जगदीशला पैसे दिले. असू देव, मी भागवीन एवढ्या पैशात. त्यांच्या अडचणीला आपण उपयोगी पडलो हे काय कमी आहे? शीला, अरे सुदीप, इकडे कशासाठी आलोय आपण? उगाच घाटेपणा करू नकोस रे. कशासाठी आलो काय? बरं बोल, काय घेणार? मी चहाच. चहा? अरे एवढ्या चांगल्या हॉटेलमध्ये येऊन तू चहा घेणार? अरे बियर बियर बोलो यार कुछ. अरे नाही, मी दारू नाही पीत. केशव, अरे काय चाललंय? आमचं काय बाबा, नोकरी आहे की नोकरी. पण तुझी मजा आहे. म्हणजे गाडीतून फिरतोयस, अशा मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये जेवतोयस. धंदा जोरदार चाललेला दिसतोय तुझा. एकदम मस्त. भरपूर पैसे कमावतो. हा, म्हणजे कष्ट पण खूप करावे लागत असतील आणि टेन्शन पण खूप. नाही टेन्शन? तुला मी टेन्शन मध्ये वाटतो? कष्ट करतो असं वाटतं? हे बघ, मी दिवसभर असाच असतो तरीही भरपूर पैसे कमावतो. हो, मजा आहे बाबा तुझी. तू काय
स्मगलिंग वगैरे काय चालू केलंस का काय? त्याचे अजिबात नाही. केशव, मी तुला आज मुद्दामच इथे घेऊन आलोय. काय की तू मगाशी म्हणालास ना की पगार पुरत नाही, मित्रांना मदत करून गाठीला पैसा शिल्लक राहत नाही, महिना असा तसाच काढावा लागतो. बरोबर आहे, सध्या तरी तसंच चालू आहे. केशव, मला सांग, तुला मित्र किती आहेत? मित्र भरपूर मित्र आहेत मला. भरपूर? हां. गुड. मग केशव, तुझ्या मित्रांच्या अडचणी सोडवून त्यांना मदत करून तुला श्रीमंत बनवू शकेल असा धंदा मी तुला सांगू? असा धंदा नाही रे, आता नोकरी सोडून काहीतरी धंदा करावा अशी इच्छा नाही. नोकरी सोडून? वेडायस की काय? नोकरी सोडायला कोण सांगतंय तुला? म्हणजे काय, नोकरी न सोडता धंदा? येस, नोकरी न सोडता धंदा. हे बघ, मी करतो तोच. हे बघ, माझ्याकडे बघ, मी दिवसातनं फक्त 2 ते 3 तास बिझनेस करतो, बाकी पूर्ण वेळ आराम. नाही रे, पण त्यात इन्व्हेस्टमेंट खूप असणार. मग इन्व्हेस्टमेंट? छे 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 छे, एकदम कमी इन्व्हेस्टमेंट आहे, एकदम कमी. हे बघ, मी तुला सांगतो, वर्षा 6 महिन्यात तू माझ्यासारखी गाडी घेऊन फिरायला लागशील. काय? होय. वर्ष 6 महिन्यात? येस. छे छे, हे कसं शक्य आहे? विश्वास बसत नाही ना? नाही रे, मी दाखवतोच तुला, चल. वा केशव, पाहिलास प्रोग्राम? हो बघितला. आमची योजना कशी वाटली तुला? छानच आहे. केशव, तुला फक्त एक गोष्ट करायची, आमचं प्रॉडक्ट विकत घ्यायचं आणि मग ते तू नंतर 3 जणांना विकायचं, त्यांना विकायला मदत करायची. हो, पण सुदीप, ह्या गाद्यांची किंमत जरा जास्त नाही वाटत आहे? म्हणजे 75,000 जरा जास्तच होत आहेत रे. हे बघ केशव, तू तुझ्या मित्रांना विकू शकतोस ना. एकदा की तू त्यांना 3 मॅग्नेटिक गाड्या विकल्यास ना की तुझे पैसे वसूल. ते ठीक आहे रे, पण माझ्याकडे इतके पैसे नाही आहेत. म्हणजे अरे, पहिले 75,000 तरी कुठून आणणार आहे मी? अरे, कर्ज काढ बँकेतून. येस. अरे, पैसा असा सुखासुखी मिळत नाही राजा. बघ, आज जर तू पैसे घातलेस ना तरच तुला उद्या पैसे मिळतील. हे बघ, तुला आमच्यासारख्या गाडीतून फिरायचं आहे ना? पण पैसे खरंच मिळतील ना? अरे, तुला सांगतो केशव, आजपर्यंत इतक्या कमी वेळात आमच्यापैकी प्रत्येकानं 5 ते 6 लाख रुपये कमावलेत. 1 मिनिट. हॅलो, गाडीला पाठव. हे बघ, तुला सांगतो केशव, जशी जशी तुझी लाईन वाढत जाईल ना तसा तसा तुला प्रत्येक महिन्याला मिळणाऱ्या चेकची रक्कम सुद्धा वाढत जाईल. कडे, तुझं या महिन्याचा इन्सेंटिव्ह चेक दाखव जरा. खरं तर मला 3 लाख अपेक्षित होते, पण फक्त 2.5 लाखच मिळाले. 2.5 लाख फक्त? हो, फक्त. पण एवढे मोठे चेक्स मला पहिल्यापासून मिळायला लागतील? लागतील म्हणजे काय? बघ, तू व्यवस्थित काम केलंस ना तर 2-3 महिन्यात तू लाखो रुपये कमवायला लागतील. लाखो रुपये? आणि मग तुझी पैशाची सगळी चिंता मिटून जाईल. गाडी, बंगला, सगळी सुख तुझ्या दाराशी हात जोडून उभी राहतील. खरंच मी इतक्या कमी कष्टात लगेच श्रीमंत होईल? तू आता तुझ्यासारखे 75,000 गुंतवणारे मित्र लगेच शोधायला लाग. हो, आणि लगेच बँकेचं कर्ज काढ, पैसे भर आणि त्वरित कामाला लाग. आद्यस्थान तुझे करवीर पुरमाते, प्रसन्न वदने वससी माये मम रमते.
हा आनंद, अरे काय ठरवलंयस तू? अरे हे बघ, अरे पैशाची व्यवस्था काय कुठूनही करू रे, तुझ्यात डेअरिंग पाहिजे, तुझ्यात. आनंद हे बघ, अरे तू आयुष्यभर काय तू नोकरीतच खस्ता खात बसणार आहेस का? हा, अरे महिन्याभर मग लखपती बनने का सोच, लखपती. दॅट्स इट, करेक्ट. ओके ओके. हे बघ, संध्याकाळी मी तुझी सेमिनारला वाट बघतो आणि येताना कमीत कमी 2 मित्रांना घेऊन ये. हा, ओके ओके, अच्छा, बाय. अरे तू कधी आलीस? आज लक्ष्मी मातेच्या मंदिरात इतकं प्रसन्न वाटत होतं, वाटलं मूर्ती समोरून हलूच नाही. मग राहायचं ना तिथेच. हे काय, आजही ऑफिसला गेला नाहीत तुम्ही? गेले 2-3 महिने तुमचं काय चाललंय? फोनवर लाखाच्या बाता काय करत असता? नोकरीलाही दांड्या मारता. काय चाललंय? नोकरी को मारो गोली यार. अहो, असं कसं म्हणता? आज जे काही 2 घास सुखा समाधानानं आपण खातोय ते नोकरीच्या कृपेनच ना? दिवसभर राबवून घेत आहे, कृपा कसली आली आहे? शीला, पुढच्या काही महिन्यात अगं चमत्कार होईल, चमत्कार. तुम्ही हल्ली हे काय नवीन सुरू केलं? नवीन धंदा वगैरे सुरू केलायत का? आजकाल तुम्ही माझ्याशी नीट बोलतही नाही. पूर्वी कसं सगळं सांगत होता. पूर्वी मूर्ख होतो मी, आता कायम तुझ्या पदराला बांधून राहायला मी काय कुकुलं बाळ नाहीये. आजकाल देवपूजाही करीत नाही. देवाला विसरलात तुम्ही? बघ, तू असला काहीतरी बावळटपणा मला सांगत जाऊ नकोस. माझं काम हीच माझी देवपूजा आहे. हा बोल सुदीप, केशव बोलतोय. हो, फर्स्ट क्लास. आणि हे बघ, संध्याकाळच्या सेमिनारला माझे 3 गेस्ट येणार आहेत. नाही, मी कल्पना दिले ना सगळ्या. अरे हे बघ, हां ठीक आहे. नाही, सेमिनारचं ठीक आहे, पण सेमिनार झाल्यानंतर त्यांना जर आपण डान्स बारमध्ये घेऊन जाऊ, दारू बिरू पाजू, म्हणजे पैशाची चमक धमक बघून लगेच जॉईन होतील आपल्याला. हो, ओके ओके. नाही, डोंट वरी, मी वेळेत पोहोचतोय तिथे. ओके, बाय, सी या. शीला, संध्याकाळी वाट बघू नकोस माझी. मी रात्री जेवायला येणार नाही. हा, केशव, केशव. अरे जगदीश, काय म्हणतोस? बस मजा. कसं आहेस? अरे तुझ्याकडेच निघालो होतो मी. हा, अरे मध्ये आईच्या आजारपणाच्या वेळेस पैसे दिले होते ना मी, हो. ते परत द्यायला आलो. काय आता, कशी काय आईची तब्येत? एकदम छान आहे. ठीक आहे पैसे. जगदीश, मला एक सांग, कसं काय चालू आहे आता तुझं? देवाच्या कृपेने एकदम छान चालू आहे. गुड गुड. तू आहे या पैशामध्ये समाधानी आहेस? अरे समाधान हे आतूनच असतं, बाहेरून नसतं. पैशाचा आणि समाधानाचा काही एक संबंध नसतो. हे असं कसं म्हणतोस तू? अरे खरं तेच सांगतोय मी. खिशात एक पैसा नसताना सुद्धा आनंदी राहणारी लोक पाहिली आहेत मी. याउलट सगळी सुख दाराशी लोळण घेत असताना एकाकी आणि अस्वस्थ श्रीमंतही पाहिलेत मी. अरे जर खिशात पैसेच नसतील तर कसलं आले सुख आणि कसलं आले समाधान? पैशाने तू सुख विकत घेऊ शकशील, पण समाधान नाही. केशव, अरे किती बदलत चाललायस तू. हा, मी काय बदलत चाललोय? केशव, पूर्वी तू भावनांना आणि तत्वांना किंमत देत होतास. आजकाल तुला पैशाच्या व्यतिरिक्त काही दिसतच नाही. अरे कितीतरी मित्रांनी मला तुझ्याबद्दल सांगितलं. काय सांगितलंय? हा, काय सांगितलंय? तुझा स्वार्थ असेल तरच मित्रांना जवळ करतोस तू. तुझ्या उपयोगी न पडणाऱ्या मित्रांना तू सर्रास टाळतोस. केशव, तुला सावध करायला आलोय मी. तू खोल दलदलीत रुतत चाललायस. उगाच काहीतरी बोलू नकोस. अरे माझ्याकडे पैसा नव्हता ना, तेव्हा एक सुद्धा मित्र येत नव्हता माझ्याकडे. आणि आता तुझ्याजवळ कसला पैसा आहे? कर्जाचाच ना. त्यावर रोज रात्री दारू पिणारे आणि जेवण करणारे तुझे मित्र तुला जवळचे वाटतात. हो मग, अरे तेच खरे मित्र आहेत माझे. ते तुझे नाहीत, तुझ्या जवळच्या पैशाचे मित्र आहेत. तो एकदा संपला की तुला कोणी विचारतंय का बघ. म्हणजे तुला काय म्हणायचंय काय? हा,
माझ्याकडचा सगळा पैसा संपून जावा अशी इच्छा आहे का तुझी? इच्छा नाही आहे, पण तसंच होणार आहे. केशव, अरे शीलाचा तरी विचार कर. तिला अंधारात ठेवून तू हे सगळे उद्योग करतोयस. तिला काय विचारायचं आहे? मग प्रश्नच नाही आहे. केशव, मित्र म्हणून एक सल्ला देऊ? अरे नको या वाटेने जाऊ. बाकी केशव, हो हो, अगं नक्की करते. अगं करते म्हटलं ना. ठीक आहे, चल ठेवू आता. बाय. कोण आलंय? बाई, मी बँकेत आलोय. केशवराव जोशी इथेच हो. बँकेची नोटीस घेऊन आलो. 6 महिन्यापूर्वी आमच्या बँकेमधनं जोशी साहेबांनी 75,000 रुपयाचं कर्ज काढलं होतं, पण तो अजूनपर्यंत कर्जाची परतफेड केलेली नाहीये. काय? 6 महिन्यापूर्वी बँकेतनं 75,000चं कर्ज काढलं आणि मला माहित नाही. केलं काय एवढ्या पैशाचं? हो, ते आम्हाला कसं माहीत असणार? हो, आजकाल लोकांना मोहात पाडून त्यांच्याकडनं पैसे उकळणारे काही कमी आहेत का? हा, लॉटऱ्या, MLL कंपन्या, इन्व्हेस्टमेंट कंपन्या, काही विचारू नका. बरं, पण ही नोटीस कसली आहे? पैसे भरले नाहीत म्हणून बँकेनं नोटीस पाठवली. हो बाई, आमची प्रायव्हेट बँक आहे, पतसंस्थाच म्हणा. जर का साहेबांनी पैसे भरले नाहीत ना, तर त्यांच्या घरातलं सामान उचलून न्यायलाही कमी करणार नाही. प्लीज याच्यावर एक सही करा. हो. पण शीला, अशी का बसून आहेस? हे काय? अरे बाप, त्या अशा नोटिसा येत राहतात ग. आपण लक्ष द्यायचं नसतं त्याकडे. 6 महिन्यापूर्वी एवढं मोठं कर्ज घेतलं आणि मला पत्ताही लागू दिला नाहीत. कशासाठी घेतलं कर्ज? मला गरज होती पैशाची. अहो, काय गरज होती? ज्याला सगळ्या गोष्टी तुला सांगूनच करायला पाहिजेत का? मला एक समजत नाहीये, बायकांना नवऱ्याच्या प्रत्येक गोष्टीत नाक खुपसायला का आवडतं? तुला घरात काही कमी पडले का? अहो, पण एकमेकांवरचा विश्वास? अरे विश्वास गेला खड्ड्यात. शीला, मला त्या पैशांनी माझं आधी डोकं उठवलंय आणि तू आणि त्यात माझं डोकं खाऊ नकोस. शीला एक मिनिट. ते माझ्याकडे जर कोण पैसे मागायला आला असेल ना, तर मी घरात नाहीये म्हणून सांग. मी घरात नाहीये म्हणून सांग. केशव कुठे आहे? केशव कुठे आहे? ते घरात नाहीये. हे बघ, तू मला बनवू नकोस. मी त्याला आत्ता घरात शिरताना बघितलंय. केशव, हे केशव, केशव बाहेर ये. अरे लपतोयस कशाला? ये बाहेर. कुठे सांग ना. नाहीये ते, नाहीये.
मला पैशाचा फुल भुलैया दाखवून 75,000 लाटलेस ना, मग आता लपतोस कशाला रे? नाही रे, नाही बापू, बापू तसं नाही नाहीये बघ रे. केशव, मला माहितीये याच्यात तुझा काही एक दोष नाहीये. तू सुद्धा माझ्यासारखाच या दुष्ट चक्रात अडकलायस. तरी मी तुला सांगत होतो, चल आपण त्याला जाऊन भेटू. अरे 75,000चा प्रश्न आहे. अरे पैसे काय असे रस्त्यावर पडले? चल चल आपण त्या सुदीपला जाब विचारूया. चल माझ्या बरोबर चल. Hello, sir. Yeah. Sir is busy in the meeting. Will you call after some time? Okay, thank you. मॅडम, सुदीपला भेटायचं होतं. बसा. बसा. हॅलो. नाही सर, मीटिंगमध्ये आहेत सध्या. हां, थोड्या वेळाने फोन करा. हो, ठीक आहे. हॅलो नंदू, अरे मी बोलतोय. हे बघ, आनंदाची बातमी आहे. आपण एक नवीन प्रॉडक्ट चालू करतोय. पहिलं पण तू एक काम कर, दीप्ती, सुरेश आणि सुहासला घेऊन संध्याकाळी मला भेट. अरे हे तर होय, आर्टशी रिलेटेड आहे. अर्धा तास झालाय मी ताटकन ठेवलाय. आणि किती वेळ वाट बघायची? बरोबर आहे रे बाबा. आपल्याकडनं पैसे काढायचे होते त्यावेळेला आपल्या मागे मागे फिरत होता, पण आता त्याला आपली गरज नाहीये. बापू, अरे काय आहे? हे बघ, आम्हाला आमचं 75,000 रुपये परत पाहिजे. तू दाखवलेली सगळी स्वप्न खोटी निघालीत. आम्हाला या धंद्यातून एकही पैसा मिळालेला नाहीये. अरे मग त्याला मी काय करणार? पैसे काय झाडाला लागतात काय? तुम्हाला तुमच्यासारखे 75,000 घालणारी माणसं मिळाली नाही, त्याला माझा नाईलाज आहे. अरे सुदीप, गेले 6 महिने झाले आम्ही प्रयत्न करतो. मग आणखी करा. वा, आणखीन करत राहा. म्हणजे आमचे गुंतवलेले पैसे काढून घेण्याकरता परत आम्ही जवळच्या 4 माणसांना खड्ड्यात घालायचं, हे आम्हाला जमणार नाही. जमणार नसेल तर घरी जा. इथं काय कोणी तुमच्या पाया पडायला आलेला नाहीये. सुदीप, आणि आम्ही असं ऐकतो की तू हे प्रॉडक्ट बंद करतोस म्हणून. हे पहा, त्याच्याशी तुम्हाला काही एक घेणं देणं नाहीये. असं कसं? मी इथे उभा आहे, तुमची माणसं मला जॉईन झाल्याची मतलब. बस. आमचे पैसे आम्हाला परत हवे. मिळणार नाहीत. तुमचे पैसे तुमच्या वरच्या लोकांना वाटून झालेत. असं कसं सुदीप? ठीक आहे, मग आम्ही पोलिसात जाऊ. मला पोलिसांची धमकी द्यायची नाही, सांगून ठेवतो. इतका वेळ मी शांतपणे ऐकून घेतोय, त्याचा गैरफायदा घेऊ नका. काय रे, मला पोलिसांची धमकी देतो? हे बा, पुन्हा जर या एरियात दिसलात ना तर दात घशात घालीन, सांगून ठेवतो. मला पोलिसांची धमकी देतो. बरोबर करत नाहीयेस. अरे आतमध्ये आहे. नाही सुदीप, तू हे बरोबर करत नाहीयेस आणि बरोबर वागत नाही. अरे, या दोघांना धक्के मारून बाहेर हाकलून दे. अरे सुदीप, आणि तुला 75,000 रुपये दिले. सुदीप, तू हे करतोस ते बरोबर नाहीये. लक्षात ठेव. अंगाला हात लावू नकोस. अंगाला हात लावू नकोस. जातोय. रामखोरा, तुझ्यामुळे मी 75,000 रुपयाला काळात गेलो, कर्जबाजारी झालो, वर असा अपमानितही झालो. यापुढे तुझं काळं तोंड मला दाखवू नकोस.
कशी चालू मी कळेना अंधारली वाट चार घासांचं सुख मन मिरवीत आलं परी नशिबाने माझ्या आज कसा केला घात आज कसा केला घात कशी चालू मी कळेना अंधारली वाट माझ्या जन्माचा हा सखा आज असा वैरी झाला दृष्ट लागली कोणाची उभी वादळाची वाट उभी वादळाची वाट कशी चालू मी कळेना अंधारली वाट तुला विनवी तो जीव तुला विनवी तो जीव नको फिरवूस पाठ कशी चालू मी कळेना अंधारली वाट अंधारली वाट अंधारली वाट शिला जावई बापू शिला कोणी आहे का घरात? बाबा बाबा या ना बसा श्रीहरी श्रीहरी अहो बाबा आले तुम्हाला भेटायला आलेत ते त्यांच्याशी निदान 2 शब्द बोला तरी काय विचारला आलेत? माझ्या अडचणींवर हसायला आले असणार कुठे कुठे दुःखाचे अश्रू ढाळणार आणि काय जावई बापू असं कसं काय झालं कुठे चुकलात तुम्ही असं असं सांगून असं हिडावून निघून जाते जावई बापू मी असलं काहीही विचारला आलेलं नाहीये अहो पोटची पोरगी दिली या घरात मग मग काय उपकार केलेत माझ्यावर अहो काय बोलताय हे शिला बेटी अगं इतक्या दिवसांनी तुझ्या घरी आलोय काही चहाचं बघशील की नाही हो आणते केशवराव तुम्ही माझ्यावर किती रागावलात ना तरी मी मनावर घेणार नाही ते अहो माणसांच्या अंगावर दुःखाचे डोंगर कोसळले ना की त्याची चिडचिड व्हायचीच मला एक सांगाल तर काय सांगू हा? काय सांगू मी कुठे चुकलो कसा चुकलो ते सांगू नाही मी तुम्हाला एवढंच विचारतो की तुमच्यासाठी नोकरीची काही खटपट केली तर चालेल का 4 मुलींचा गरीब बाप यापेक्षा वेगळं काय करा बस बस आता माझ्यासाठी ह्याच्या पुढे कुणी काही करायची गरज नाहीये अहो असं कसं म्हणता शीलाच्या भवितव्याचा काही विचार आहे की नाही तिच्या भवितव्याचा विचार आहे ना
मग उचला तिला आणि घेऊन जा तुमच्याच घरी कायमची. जाऊया बापू. बाबा बाबा मी तुमच्या पाया पडते. आणखीन अपमान सहन करायला इथे परत येऊ नका. मला माझ्या नशिबावर सोडा. मला नक्की आशा आहे माता लक्ष्मी माझं कल्याण करेल. पुरी बाबा तिला माझी काळजी आहे. कल्याण बसतो. दादा मला 5 रुपये देणार. 5 रुपये पाहिजे होते साहेब. माझे वडील आजारी आहेत. माझे वडील आजारी आहेत म्हणून मी मागायला. साहेब हो साहेब माझी आई आजारी आहे. मला 10 रुपये पाहिजे होते. दारू प्यायला पैसे हवे. नाही साहेब. माते लक्ष्मी तू आणखी किती माझी सत्व परीक्षा पाहणार आहेस. शीला कोण? मला ओळखलं नाहीस? नाही. दर शुक्रवारी संध्याकाळी न चुकता तू कुठे येतेस? लक्ष्मी मातेच्या मंदिरात. मी तिथेच असते. न चुकता तू येतेस. गोड आवाजात भजनं गातेस. आजकाल तू येत नाहीस. बाळ मला माहिती आहे सगळं. शीला घाबरू नकोस. वाईटही वाटून घेऊ नकोस. हे बघ तुझ्या आयुष्यातली काळ रात्र आता संपली आहे. आपण कोण? मला कशा ओळखता? मला तर काहीच माहित नाही. पण तुमच्या शब्दात एक जबरदस्त विश्वास जाणवतोय. शीला आपण पूर्वी जी कर्म करतो त्याची चांगली वाईट फळं याच जन्मात आपल्याला भोगायला लागतात. पण दुःख आली की माणूस देवाला विसरतो. आपल्यावर संकट आली मग या जगात देव आहे तरी का असा त्याला प्रश्न पडतो. अशा वादळाच्या तडाख्यात टिकून राहणं कित्येकदा मानवी शक्तीच्या बाहेरचं असतं. पण अशा वेळी जे टिकून राहतात त्यांनाच देवाची कृपा लाभते.
तुझ्या संकटाच्या दिवसातही तू मला विसरली नाहीस. तुझे दुःखाचे दिवस आता संपलेत. केवळ माझ्या स्वार्थासाठीच नाही तर या जगात माझ्यासारख्याच हजारो दीन दुबळ्या भोळ्या भाबड्या अभागी स्त्रिया आहेत. त्या दुःख सहन करतायत, अत्याचार सहन करतायत. त्यांचं काय शीला, स्वतः दुःखात असतानाही तुला इतर हजारो अभागी भगिनींचा विसर पडलेला नाही. मला आनंद होतोय. मला माझ्या या भगिनींना या दुःखामधून, अडचणीतून, कष्टातून सोडवण्यासाठी काहीतरी उपाय मिळणार नाही का हो? मिळेल. आजच्या जगात या प्रश्नावर एकच उपाय आहे, वैभव लक्ष्मीचं व्रत. वैभव लक्ष्मीचं व्रत? हो. या व्रताचा विधी मी तुला समजावून सांगेनच. तो या पुस्तिकेतही दिलेला आहे. यात तुला या व्रताची सारी माहिती मिळेल. हे व्रत दर शुक्रवारी संध्याकाळी करतात. उद्या शुक्रवार आहे. तू हे व्रत कर. तुझे सारे प्रश्न संपून जातील आणि तू पूर्वीसारखीच सुखी आनंदी होशील. तुझ्याप्रमाणे जो जो हे व्रत करेल तो या पृथ्वी तलावर सुखानं नांदेल. जय लक्ष्मी माता. वैभव लक्ष्मी हे व्रत दर शुक्रवारी करायचे असते. स्वच्छ कपडे घालून जय लक्ष्मी माता या मंत्राचा जप करीत पूजेला सुरुवात करावी. संध्याकाळी दिवाबत्तीच्या समयी हातपाय धुवून एका पाटावर पूर्वेला तोंड करून पूजा मांडावी. पाटावर स्वच्छ कापड ठेवावे. त्यावर तांदळाची रास ठेवावी. त्यावर तांब्याचा लोटा पाणी भरून ठेवावा. लोट्यावर एका वाटीत सोन्याचा दागिना ठेवावा. तो नसेल तर चांदीची वस्तू. तीही नसेल तर 1 रुपयाचे नाणे ठेवावे. त्याला तुपाचे निरांजन दाखवून उदबत्ती लावावी. लक्ष्मी माता श्रीयंत्रानेच संतुष्ट होते. त्यामुळे प्रथम त्याचे दर्शन घ्यावे. वाटीतल्या दागिन्याची हळद कुंकू आणि लाल फूल वाहून पूजा करावी. घरी बनवलेल्या गोड वस्तूचा किंवा गूळ अथवा साखरेचा नैवेद्य दाखवावा. लक्ष्मी स्तवनाचा पाठ वाचून मग आरती करावी. नंतर अंतःकरणपूर्वक 11 वेळा जय लक्ष्मी माता असा जप करावा. पूजेला आलेल्या स्त्रियांना प्रसाद द्यावा आणि नंतर पूजेचे विसर्जन करावे. असे 11, 21, 51 अथवा 101 शुक्रवार करावे आणि मग व्रताचे उद्यापन करावे. उद्यापनाच्या दिवशी नारळाच्या खिरीचा प्रसाद करून 7 कुमारिका अथवा सुवासिनींना तो द्यावा. हळद कुंकू लावून वैभव लक्ष्मी व्रताची एक पुस्तिका त्यांना भेट द्यावी आणि अंतःकरणपूर्वक प्रार्थना करावी. तर हे तुझ्या बायकोचं औषध आहे. हं? माफ करा साहेब, चूक झाली साहेब. अरे केशव, अरे दारूच्या किती आहारी गेलायस तू? अरे जगदीश, माफ कर जगदीश. मगाशी मी ओळखलं नाही तुला. स्वतः तोशी सहन करून दुसऱ्यांना मदत करणारा केशव हाच? सगळं संपलं रे. आता सगळं संपलं. माझी नोकरी गेली. देणेकरांनी सगळं घरदार लुटून नेलं. मला कंगाल करून सोडलं.
तर झटपट पैशाच्या मागे लागलो आणि सगळी धूळधाण उडाली माझी. अरे पण तुझी बायको, अरे तिचं काय? माझी बायको ती बिचारी घरी बसून सगळी सहन करते. अरे केशव, एवढं समजतंय, मग यातनं बाहेर का पडत नाहीये? हा? रे जगदीश, नाही आता ते शक्य नाहीये. सगळं संपलंय ते आता, सगळं संपलंय सगळं. हे बघ केशव, काहीही संपलेलं नाहीये. तू मनात आणलंस तर दारू सोडू शकतोस. कष्ट करायची तयारी असेल तर अजूनही स्वतःच्या पायावर उभा राहशील. अरे मी मदत करेन तुला. खरंच जगदीश, खरंच तू मला मदत करशील? नाही, माझी तयारी आहे रे, पण मी प्रयत्न करेन जगदीश, मी प्रयत्न करेन. चल तर तू मला मदत करशील ना? अरे नक्की, तू मनात आणलंस तर सगळं करू शकशील. नाही, मला करायचं आहे रे जगदीश. तू मदत करशील ना मला? चल माझ्या बरोबर. हे बघ, मी अडचणीत असताना तू मला मदत केलीस. हे बघ, आणि देवाच्या दयेने सगळं चांगलं चाललंय माझं. आपण नक्की याच्यातनं काहीतरी मार्ग काढू. चल. खरंच असं होईल ना? अरे नक्की होईल. तुझ्यामुळे मी 75,000 रुपयाला गाळात गेलो. कर्जबाजारी झालो, वर असा अपमानितही झालो. यापुढे तुझं काळं तोंड मला दाखवू नकोस. हे धनलक्ष्मी माते, मी अंतःकरणपूर्वक वैभव लक्ष्मी व्रत केले. माझं कल्याण कर, माझ्या इच्छा पूर्ण कर. निसंतानांना संतान दे, सौभाग्यवतींचं सौभाग्य अखंड राहो, कुमारिकांच्या इच्छा पूर्ण हो.
जे हे व्रत करतील त्यांना सुख दे. आम्हा सर्वांना सुखी ठेव. दुर्गे दुर्गट भारी तुझ विण संसारी, अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी. वारी वारी जन्म मरण ते वारी, हारी पडलो आता संकट निवारी. जय देवी जय महिषासुरमर्दनी, सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी. जय देवी प्रसन्न वदने प्रसन्न होसी निजलाशा, क्लेशापासून सोडवी तोडी भवपाशा. अंबे तुझ वाचून कोण पुरविला आशा, नरहर तल्लीन झाला पदपंकजलेशा. जय देवी जय महिषासुरमर्दनी, सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी. जय देवी. अगं बाई, चमत्कारच झाला. दागिने? हो, मी पैसे देऊन सोडून आणलेत ते. काय सांगता? खरंच चमत्कारच झाला. अगं, माझं दारूचं व्यसन पूर्णपणे सुटलंय आणि त्यामुळे एक आत्मविश्वास निर्माण झाला. आपण काही काम करू शकतो असा एक विश्वास मिळाला मला. आणि मग मी कष्ट करून आपलं गेलेलं सगळं परत मिळवलं. आणि या कामात मला मदत केली ती जगदीशनं. खरंच देवीनं माझी प्रार्थना ऐकली. माझं व्रत फळाला आलं. जगदीशच्या रूपानं देवीनं तुम्हाला सद्बुद्धी दिली. हो, ही सगळी देवीचीच कृपा म्हणायची. नाहीतर कुठला काय जगदीश येतो काय, मला मदत काय करतो, माझ्या सगळ्या प्रयत्नांना यश काय मिळतं आणि आपलं गेलेलं सगळं परत मिळतं काय, हे सगळेच कल्पनेच्या पलीकडचं आहे. पण हे सगळं एका रात्रीच घडलं नसणार. आहे ना. अगं 6 महिने गेले ह्याच्यात. आणि मला पत्ताही लागू दिला नाहीत ना एका घरात राहून. शिला, मला तुला एक सुखद धक्का द्यायचा होता. ते 75,000 रुपयाचं प्रकरण, ते मी तुला न सांगता केलं ना, म्हणून. आता आपले सगळे वाईट दिवस संपलेत आणि चांगले दिवस चालू झालेत. एका मित्रानं तुम्हाला खड्ड्यात घातले आणि दुसऱ्यानं आधार दिला. ही सगळी लक्ष्मी मातेचीच कृपा आहे. नको पुन्हा ती आठव, आता खुणवे पहाट. नको पुन्हा ती आठव, आता खुणवे पहाट. कृपा आईची लेऊन स्वप्न जन्माचे देखले, स्वप्न जन्माचे देखले. मन सुखात नाहले, तुझ्या स्वप्नात रंगले. पौर्णिमेच्या राती आज शुभ्र चांदणे हासले. मन सुखात नाहले, तुझ्या स्वप्नात रंगले. माझ्या प्रिय भक्तांनो, ज्या ठिकाणी अतिथीचं मनापासून स्वागत केलं जातं त्याला भोजन दिलं जातं. ज्या ठिकाणी भगवंताची श्रद्धेने पूजा केली जाते तर धर्मकार्य केली जातात. जिथे सत्याचं पालन केलं जातं, गायीचं रक्षण केलं जातं, दानधर्म केला जातो. संपत्तीचा संग्रह फक्त दानासाठीच केला जातो. जिथे कलह होत नाही, पत्नी विनयी आणि संतोषी असते, त्याच ठिकाणी माझा वास असतो.
भ्रष्टाचाराने, चोरी करून, फसवणूक करून किंवा दरोड्यासारख्या विकृत मार्गाने मिळवलेला पैसा कधीही लाभत नाही. अशा पैशाला आपल्या घरात घेऊ नका. जर तुमच्या घरात असा पैसा येत असेल तर त्याला नाकारा. कारण या पैशामुळे फक्त तुमचाच नाही तर तुमच्या सगळ्या खानदानाचा नाश होईल. फक्त सच्चाईने येणारा पैसाच घरात घ्या. मग तो कमी असला तरी चालेल. कारण याच ठिकाणी माझा वास आहे. शुभम भवतु. वैभव लक्ष्मीचं व्रत फक्त आपल्याला पैसा मिळवून देण्याचं साधन नाही. त्यासाठी आपल्याला समाधानी वृत्ती जोपासण्याची गरज आहे. पण गुरुजी, याचा अर्थ पैसा मिळवण्यासाठी प्रयत्नच करायचा नाही का? असं माझं अजिबात म्हणणं नाही. मानवी प्रयत्न हे करायलाच हवेत. त्या कामालाच देवी यश देणार आहे. पण पैशाच्या मागे धावताना तुम्ही धर्म, संस्कृती विसरलात तर देवी तुम्हाला अजिबात यश देणार नाही. पण गुरुजी, धर्म संस्कृती जपायचं म्हणजे तरी नक्की काय करायचं? वाईट प्रसंगात शेजाऱ्यांना, नातेवाईकांना मदत करा. एकमेकांबद्दल असूया ठेवणं, स्पर्धा ठेवणं चूक आहे. ज्या गोष्टींमुळे आपल्याला दुःख होतं ती गोष्ट इतरांच्या बाबतीत करू नका. संस्कृती केवळ पुस्तक वाचून पाठ करण्यासाठी नाही तर ती आचरणात आणण्यासाठी आहे. वैभव लक्ष्मी त्यांनाच प्राप्त होते जे दुसऱ्याची दुःखे कमी करण्याचा अहोरात्र प्रयत्न करतात. जय लक्ष्मी माते.